सातपूर सायबर ब्लॅकमेल प्रकरण 5 तासात चौघे जेरबंद। नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच मोठी क्राईम अपडेट समोर येत आहे। अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका ज्येष्ठ नागरिकाकडे 12 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना सातपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात जेरबंद केले आहे। तांत्रिक तपास, मानवी माहिती आणि सिनेस्टाईल पाठलागाच्या जोरावर ही कारवाई करण्यात आली। ज्येष्ठ नागरिकाच्या खासगी आयुष्याचा गैरफायदा, अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि थेट 12 लाखांच्या खंडणीची मागणी। नाशिकच्या सातपूरमधील या सायबर ब्लॅकमेल प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली आहे। फिर्यादीनुसार आरोपींनी पीडिताच्या कार्यालयातील टॅब चोरी करून त्यातले जुनी खासगी व्हिडिओ आणि फोटो हस्तगत केले। यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी आधी 10,000 रुपये उकळले आणि त्यानंतर आणखी मोठ्या रकमेची मागणी सुरूच ठेवली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 2ची 2 स्वतंत्र पथके तातडीने तयार करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, मानवी माहिती आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आलाय। आडगाव शिवारातील 10वा मैल परिसरात आरोपी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला वेढा घातला। रस्त्यालगतच्या बंद गाळ्याच्या मागे लपलेल्या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अवघ्या 5 तासात चौघांनाही ताब्यात घेतले। सायबर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये तातडीने तक्रार करणे महत्त्वाचे असते। वेळेत माहिती मिळाल्याने आरोपींना जलद पकडता आले। या कारवाईत आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपत शिंदे या चौघांना अटक करण्यात आली आहे। सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 2च्या संयुक्त पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। खासगी व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांसाठी नाशिक पोलिसांची ही कारवाई मोठा इशारा मानली जात आहे। सायबर खंडणीच्या वाढत्या घटनांमध्ये वेळेत पोलिसांकडे धाव घेणे किती महत्त्वाचे आहे हे या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।